आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी आणि घरातीलच उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारी रेस्टॉरंट सारख्या चवीची आलू मटारची भाजी आणि तेही चक्क कुकरमध्ये करून दाखवणार आहे। भाजीसाठी मिक्सर जारमध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो, आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि याला आपल्याला पाणी न घालता याची प्युरी करून घ्यायची आहे। आता गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे। त्यानंतर 2 मीडियम साईजचे बटाटे घेऊन त्याची साल काढून अशा प्रकारच्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता या फोडी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून या फोडी शिजल्यानंतर याचा गाळ होत नाही, त्या म्हणजेच मॅशी होत नाही त्या। आणि आता फ्राय करून झाल्यानंतर या फोडी आपल्याला एका डिश मध्ये काढून ठेवायच्या आहेत। आणि आता या तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे बारीक कट करून घेतले आहेत आणि ते घालायचे आहेत आणि अशा प्रकारे लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली होती ती घालायची आहे आणि याला तेल सुटेपर्यंत थोडंसं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो छान परतला जावा म्हणून भाजीसाठी लागणारे मीठ आपल्याला आत्ताच घालून द्यायचे आहे। तेल सुटायला लागल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून याला 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या भाजीला तरी छान येते। आता यामध्ये 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा तिखटपणासाठीची लाल मिरची पावडर घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढे भाजलेले बेसन पीठ घालायचे आहे आणि याला देखील आपल्याला 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे आपल्या भाजीला छान थिकनेस येतो आणि याला छान बाइंडिंग देखील मिळते, यामुळे पाणी वेगळे आणि ग्रेव्ही वेगळे असं होत नाही, छान मिळून येते। यानंतर यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फ्राय करून ठेवलेल्या बटाट्याच्या फोडी आणि 1 वाटी मटार इथे मी घातलेला आहे आणि हा मटार मी घरीच तयार केलेला आहे। याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्हाला तो बघायचा असेल तर तुम्ही नक्की बघा आणि खूप छान होतो, 1 नाही तर 1.5 वर्षापर्यंत अगदी असा हिरवागार राहतो। यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढा गरम मसाला आणि 1 चमचाभर एवढी कसुरी मेथी घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही इथे किचन किंग मसाला घातला तरी चालणार आहे। त्यानंतर यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला भाजी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि त्यानंतर 1 चमचाभर एवढं साजूक तूप आपल्याला घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून याची फक्त आपल्याला 1च शिट्टी करून घ्यायची आहे। 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। आता आपला कुकर थंड झालेला आहे, आता तो आपण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, टेक्स्चरही खूप छान आलेला आहे, तरीही खूप छान आलेली आहे। आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। पाहुणे येणार असतील, घरामध्ये काही फंक्शन असेल तर अगदी झटपट तयार होणारी, बघूनच तोंडाला पाणी सुटणारी रेस्टॉरंट सारख्या चवीची आणि विशेष म्हणजे घरातीलच साहित्यामध्ये तयार होणारी अशी आपली आलू मटारची भाजी इथे तयार झालेली आहे। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, माझी खात्री आहे तुम्हाला देखील ही भाजी नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा सोप्या आणि छान रेसिपीज यापुढे देखील मी तुमच्यासाठी घेऊन येईल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।